प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी. तर आज आपल्या स्वयंपाकघरात मस्त खमंग असा घरगुती मटण खिमा बनवणार आहोत. तोंडाला पाणी सुटेल असा मसालेदार मटण खिमा आज आपण घरच्या पद्धतीने बनवणार आहोत. साध्या साहित्यात पण चव जबरदस्त असा खिमा आज आपण तयार करणार आहोत. मटण खिम्याचा हा खमंग वासच भूक वाढवणारा आहे. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. अशा प्रकारे मी मटण खिमा घेतलेला आहे. हा खिमा स्वच्छ आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचा आहे. आता आपण खिमा मॅरिनेट करणार आहोत. मॅरिनेट करताना सर्वप्रथम आपल्याला हळद टाकायची आहे. 1 मोठा चमचा एव्हरेस्टचा मटण मसाला आपण टाकणार आहोत. घरगुती आगरी कोळी मसाला टाकायचा आहे. खिम्याला मसाल्यांचा मस्त थर चढवतोय जेणेकरून चव आतपर्यंत मुरेल. हा टप्पा खूप महत्त्वाचा आहे. मॅरिनेशनमुळे खिमा अधिक रसाळ आणि खमंग होतो. थोडा वेळ मॅरिनेट केल्यावर खिम्याची चव एकदम बदलून जाते. सगळे मसाले नीट मिसळून खिम्याला आराम द्यायचा आहे. मसाले मुरले की खिमा शिजल्यावर अजूनच चविष्ट लागतो. आता खिमा थोडा वेळ आपण बाजूला ठेवणार आहोत. मसाले आपलं काम करतील. मॅरिनेशन म्हणजेच चव वाढवण्याचं सिक्रेट आहे. खिमा 25 ते 30 मिनिट छान आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचा आहे. खिमा आपल्याला साईडला ठेवायचा आहे. आता आपण बारीक कापलेला कांदा घेतला आहे. अर्धा किलो खिम्यासाठी मी 4 मोठे कांदे घेतले आहेत. वाटण्यासाठी आपल्याला अद्रक, लसूण, मिरची, कोथिंबीर घ्यायची आहे. मस्त याची आपण स्मूथ पेस्ट बनवून घेणार आहोत. आता भांडं आपण गरम करून घेणार आहोत आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे. मस्त तेल हाय फ्लेमवर गरम करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण बारीक कापलेला कांदा टाकणार आहोत. कांद्याचा रंग लालसर होत नाही तोपर्यंत कांदा छान आपण परतून घेणार आहोत. फ्लेम हाय ठेवायची आहे. छान कांदा परतून घ्यायचा आहे. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. छान आपल्याला लालसर रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. मटण खिमा बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते, पण मी अतिशय सोप्या पद्धतीने चविष्ट खिमा कसा बनेल ही रेसिपी तुम्हाला दाखवली आहे. जास्त काही वाटण-घाटण न करता चविष्ट असा मटण खिमा कसा बनेल ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. अशा पद्धतीने तुम्ही खिमा बनवून बघा. चव विसरणं तर अशक्यच आहे. मस्त कांद्याचा रंग आता बदलत चाललाय बघू शकता. हाय फ्लेमवर कांदा छान आपण परतून घेतला आहे. आता हा कांदा थोडासा आपण वाटण्यासाठी काढून ठेवला आहे. कांदा छान थंड झाल्यानंतर वाटण आपण वाटून घेणार आहोत. मस्त कांदा आपला लालसर झाला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा हळद टाकायची आहे अर्धा चमचा. 1 मोठा चमचा एव्हरेस्टचा मटण मसाला टाकायचा आहे. घरगुती आगरी कोळी मसाला टाकणार आहोत आपण. तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल तेवढा तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता. मित्र आणि मैत्रिणींनो, तुमचा सपोर्ट फार कमी होत चाललाय तर असं करू नका. या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुमच्या सपोर्टची खूप आवश्यकता आहे. तर तुम्ही खूप प्रेम आणि सपोर्ट द्या. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप शेअर करा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. तर तुमच्या सपोर्टनी आणि प्रेमाने या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला थोडं पुढे आणा. छान मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मॅरिनेट केलेला खिमा टाकणार आहोत. छान हा खिमा आपल्याला मसाल्यांमध्ये एकजीव करून घ्यायचा आहे. आता मसाल्यांचा छान सुवास पसरायला लागलाय. खिमा हळूहळू छान परततोय आणि रंगही खिम्याचा छान बदलत चालला आहे. हा खमंग वास म्हणजे खिमा योग्य दिशेने चालला आहे. इथे गॅस आपण कमी जास्त करून खिमा योग्य प्रकारे शिजून घेणार आहोत. सगळे फ्लेवर छान एकत्र येताना दिसत आहेत. खिमा शिजवला तर चव आणखी दुप्पट होते. आता खिम्याची खरी मजा सुरू झाली आहे. घरभर मस्त जेवणाचा सुगंध पसरलाय.
किमा आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. छान आपण त्या मसाल्यामध्ये किमा 2 ते 3 मिनिट परतून घेतला आहे. रंगावरूनच तुम्हाला समजत असेल किती भारी लागणार आहे हा मटण किमा. मसाले आणि किमा एकदम परफेक्ट जुळलेत. हा खमंगपणा शब्दात सांगता येणार नाही. घरगुती किम्याची मजाच वेगळी असते. 5 मिनिटांसाठी आपण झाकण ठेवून एक वाफ देणार आहोत. तोपर्यंत आपण वाटण छान वाटून घेतलं आहे. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलं आहे. मस्त वाफ आली किम्याला. आता रंग आणि टेक्स्चर दोन्ही एकदम परफेक्ट दिसत आहेत. मस्त किमा आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपण अजिबात पाणी टाकलं नाही तरीसुद्धा पाणी किम्याला सुटलं आहे. छान वाफेवर आपण परतून घेतला आहे किमा. ही चव बाहेर कुठेही सहज मिळणार नाही. या किम्याची चव तुम्हाला कोणत्याही हॉटेलात मिळणार नाही. तुम्हाला आता हा मटण किमा खाण्यासाठी कोणत्याही रेस्टॉरंटमध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरच्या घरी हॉटेलपेक्षा भारी हा मटण किमा बनवू शकता. मस्त किमा आपण परतून घेतला आहे. छान रंग आला आहे. मटण किमा प्रथिनांनी भरलेला असल्यामुळे शरीरासाठी ताकद देणारा पदार्थ आहे. किम्याचं मांस बारीक असल्यामुळे ते लवकर शिजतं आणि चव पटकन मुरते. आता आपण त्या किम्यामध्ये तयार केलेलं वाटण टाकणार आहोत. घरगुती किमा स्वच्छ, ताजा आणि चवीलाही जास्त चांगला लागतो. हा किमा तांदळाची भाकरी, गरमागरम भात किंवा पावासोबत छान लागतो. थंडीत किमा खाल्ला तर शरीरात उष्णता आणि ऊर्जा मिळते. आता मस्त कडाक्याची थंडी पडली आहे, तर अशा थंडीमध्ये तुम्ही गरमागरम असा किमा बनवून बघा. मसाले कमी जास्त करून किमा आपल्या चवीनुसार घरच्या घरी बनविता येतो. मटण किमा लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणारा प्रकार आहे. घरच्या घरी बनवलेला किमा बाहेरच्या किम्यापेक्षा जास्त सुरक्षित आणि पौष्टिक असतो. छान वाटण आपण एकजीव करून घेतलं आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. पुन्हा छान आपण व्यवस्थित एकजीव करून मटण किमा व्यवस्थित शिजवून घेणार आहोत. एकदा नीट किमा बनवला की त्याची चव बराच वेळ लक्षात राहते. हा किमा पाहिल्यावर तुम्हाला भूक आपोआप वाढेल. घरच्या मसाल्यांची चव इथे छान उठून दिसते. हळूहळू शिजताना किमा अजूनच चविष्ट होत चाललेला आहे. हा पदार्थ जेवणाला वेगळीच मजा आणतो. चव, सुगंध आणि रंग सगळे एकदम बॅलन्समध्ये आहे. मस्त किम्याला रंग आला आहे. हा किमा पाहूनच तुम्हाला लगेच तांदळाची भाकरी बनवावीशी वाटत असेल. घरात सगळ्यांना आवडणारा हा किमा एकदम खास आहे. पुन्हा 5 मिनिटं आपण झाकण ठेवून किम्याला एक वाफ देणार आहोत. झाकणावर पाणी ठेवायचं आहे. पाणी छान गरम झाल्यानंतर हेच पाणी आपण त्या किम्यामध्ये टाकणार आहोत. मस्त 5 मिनिटानंतर आपण झाकण काढलंय. छान वाफ आली आहे. साधेपणातली खरी चव इथेच अनुभवायला मिळते. आजचं जेवण नक्कीच खास होणार आहे. आता किम्याची चव पूर्णपणे खुलायला लागली आहे. किमा जितका पाहायला सुंदर आहे तितकाच खायला एकदम भारी लागणार आहे. मसाल्याचा सुवास किचनभर दरवळतोय. हळू शिजवलेला किमा नेहमीच जास्त चविष्ट लागतो. म्हणून नेहमी मंद आचेवर किमा शिजवून घ्यायचा आहे. घरच्या घरी बनवलेला किमा म्हणजे एकदम खात्रीची चव. तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत एकदम याचं कॉम्बिनेशन परफेक्ट आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत. छान किमा आपल्याला अजून शिजवायचा आहे. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. हा किमा पाहून सगळ्यांची भूक चांगलीच वाढली असेल. आजचा पदार्थ साधा असला तरी चवीला नंबर 1 आहे. पुन्हा आपल्याला 3 ते 4 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ द्यायची आहे. मस्त वाफ आली आहे. घरगुती जेवणाची खरी मजा अशा पदार्थातच असते. आता हा किमा मस्त आपला शिजला आहे. खूपच एकदम रसाळ दिसतोय किमा. घरच्या जेवणाचा हा खास आनंद आहे. मसाल्याचा रंग एकदम छान खुलला आहे आणि व्यवस्थित किमा शिजला आहे. गरमागरम मटण किमा खाण्यासाठी तयार आहे. हा सुवास म्हणजे एकदम परफेक्ट शिजल्याचं लक्षण आहे. हळूहळू ढवळत राहिलं की चव त्याची अजून टिकून राहते. हा किमा तुम्ही तांदळाच्या भाकरीसोबत खा, अप्रतिम लागतो.
आजचं जेवण नक्कीच समाधान देणारं आहे. साधा किमा पण चवीत कुठेही कमी नाही. घरगुती पदार्थांची मजाच काही वेगळी असते. हा किमा तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत खूप खूप शेअर करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला सपोर्ट आणि प्रेम द्या. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.